तुमच्या नळाला? हां, आता उन्हाळा आला ना, ते थोडं पाणी कमी येतंय, बरोबर आहे. बरं ते नव्हं, ते आता गाडी भरून माणसं गेले, ते कुणाच्या घरी गेले ना? कोंडाबाईच्या? पोराला पाहुणे आलेत काय? पण त्यांच्या थोरल्या पोराचं तर जमलंय की. काय? दुसऱ्या पोराला बी पाहुणे आले? एकच मांडवत करणार आहेत का? बरं. बरं, बरं. एक काम कर तू. तू जा पाण्याला. सासू ओरडेल तुझ्यावर अजून. हो. इथं आमच्या एका पोराला पोरगी मिळेना आणि हिच्या 2-2 पोरायचं लगीन जमायले. घर बांधलं. समजा कसं चांगलं होतं असं. बघतेच की कसं हिच्या पोराचं लगीन जमतंय ते. ओ पाहुणं, पुण्या गावचं तुम्ही? त्यांच्या पोराला पोरगी द्यायला लावू का? अहो पोरग सुद्धा नवं, म्हणजे चांगलं नाही. रात दिस नुसतं दारू पितया, मटका खेळतय, पत्ते खेळतय, पुरी हिंडवितय. आणि मग तुम्हाला द्यायचं तर द्या बाय, आमचं काय म्हणणं नाही. पण आम्हाला कसं वाटतंय कुण्या बी लेकलिकीचं चांगलं व्हावं. तुम्ही पाहिजे तर विचारा गावात कुणाला बी. पोरग नाही चांगलं ते. अहो आमचं पोरग तर त्याच्या बाजूला सुद्धा उभं राहत नाही. माझं पोरग तर लय चांगलं आहे. हा मग चांगला 20-25 हजार रुपये महिना कमवितंय. कुठलं व्यसन नाही, कुठलं पुरीचा नाद नाही आणि दारूचा तो वास सुद्धा जमत नाही त्याला. हो, खरं सांगायले मी. नाही नाही, तुमची मर्जी. तसं म्हणताय सा, या की मग चहा पाणी तर घ्या. हो दावते की. हाय माझ्या पोराचा फोटो बी आहे, दावते बघा तुम्हाला पास पडलं तर. तुमची पोरगी आमच्या घरात दिली का नाही तर तिला काही सुद्धा कमी पडणार नाही बघा तुम्ही. पर एक ध्यानात घ्या, जमूस तर इथं कुणाला सुद्धा सांगू नका. चांगले नाहीत आमच्या भावकीतले लोक, जळत येतं आमच्यावर समजे. काय सांगायचे तुम्हाला, सगळ्या परिस आमचं चांगलं आहे ना. हां, नाही नाही, आम्ही पुन्हा कुणाला म्हणू नका बरं का आम्ही ही त्या पोराबद्दल सांगितलंय म्हणून. तुम्हाला द्यायचीच असली पोरगी तिथं पोरीचं वाटोळं करायचं असलं तर द्या बाबा, आमचं काय सुद्धा म्हणणं नाही. पण पोरग काय चांगलं नाही ती. हा मग आता आम्ही रात दिस बघता नुसतं झुलत येतंय पोरग दारू पिऊन. होय, या की शुक्रवारी या. फुडू सुपारी. हो हो, तुमच्या त्या मोबाईलवर फोटो पाठवायला होते. बरं बरं, या. आता बस म्हणा बोंबलत. चालली होती दुसऱ्या बी पोराचं लगीन जमवाय. बरं झालं, तसंच पाहिजे.